नमस्कार. विठ्ठल विठ्ठल. संतांच्या प्रत्येक शब्दामागे एक गूढ अर्थ दडलेला असतो. तो अर्थ जर समजला तर जीवन आनंदी व्हायला वेळ लागत नाही. आजचा हा विशेष व्हिडिओ तुमच्यासाठी याच प्रेरणेचा स्रोत ठरेल. हा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून या विचारांची खोली तुम्हाला उमजेल. जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला तर अभिप्राय द्यायला विसरू नका आणि पुढच्या भागात तुम्हाला कोणत्या संतांची वाणी ऐकायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. संत चोखामेळा यांची ही रचना केवळ भक्तीचा उद्घोष नाही, तर ती मनःशांती आणि जीवन जगण्याच्या कलेचे एक मॅन्युअल आहे. हा अभंग म्हणजे केवळ शब्दरचना नसून ती अंतःकरणातून आलेली आर्तहाक आहे. भक्तीच्या मार्गात जातीपातीचे कुंपण नसते हे चोखामेळा यांनी त्यांच्या आयुष्यातून सिद्ध केले. संत चोखामेळा यांचा कालखंड साधारणपणे 13व्या शतकाचा आहे. हा तो काळ होता जेव्हा समाजात वर्णव्यवस्था आणि अस्पृश्यता अत्यंत प्रबळ होती. चोखामेळा यांना विठ्ठलावर निस्सीम प्रेम असूनही त्यांना मंदिराच्या पायरीवर उभे राहूनच दर्शन घ्यावे लागे. त्यांना शारीरिक कष्ट, सामाजिक अपमान आणि उपेक्षा सहन करावी लागली. परंतु त्यांच्या अभंगांत कुठेही कटुता किंवा द्वेष दिसत नाही. ही त्यांची अनुभववाणी आहे, कारण त्यांनी दुःखाच्या डोंगराखाली दबून न जाता नामस्मरणाच्या जोरावर आंतरिक सुख मिळवले होते. जो स्वतः अतोनात कष्टात असूनही जगाला संसार सुखाचा होईल असे सांगतो, त्याच्या शब्दांत नक्कीच सत्य आणि साक्षात्काराचे बळ असते. पहिला चरण, सुखाचे हे नाम आवडीने गावे, वाचे आळवावे विठोबासी. अर्थ, खऱ्या सुखाचा मार्ग म्हणजे देवाचे नाव आवडीने घेणे. केवळ ओठांनी नाही तर आर्ततेने त्या शक्तीला विठोबासी साथ घालणे. मानसशास्त्रीय अर्थ, मानवी मन नेहमी दुःखाचे, तक्रारींचे आणि अभावाचे चिंतन करण्यात गुंतलेले असते. मानसशास्त्रात याला नेगेटिव्हिटी बायस म्हणतात. सुखाचे नाम म्हणजे सकारात्मकतेचा स्वीकार. जेव्हा आपण विठोबा या शब्दाचा उच्चार करतो तेव्हा तो केवळ शब्द नसून एक अँकर आहे. अंतर्मनावरील परिणाम आवडीने या शब्दाला महत्त्व आहे. सक्तीने केलेले काम तणाव देते, पण आवडीने केलेली गोष्ट डोपामाइन उत्सर्जित करते. जेव्हा आपण आनंदाने नाम घेतो तेव्हा आपले अंतर्मन हे जग सुरक्षित आणि सुखद आहे असा संदेश स्वीकारते. डिजिटल युगातील संदर्भ. आजच्या सोशल मीडियाच्या युगात नाम म्हणजे केवळ देवाचे नाव नाही, तर आपण डिजिटल जगात जे कंटेंट प्रसारित करतो ते आहे. आपण जे बोलतो किंवा पोस्ट करतो त्याने समाजात सुख निर्माण व्हावे, द्वेष नाही. उदाहरणे, एखादा टीम लीडर जेव्हा कामाच्या तणावात असूनही आपल्या सहकाऱ्यांशी आदराने आणि सकारात्मकतेने बोलतो, वाचे आळवावे, तेव्हा संपूर्ण टीमचे मनोबल उंचावते. नकारात्मक गॉसिप करण्याऐवजी कौतुकाचे नाम घेतल्यास उत्पादकता वाढते. घरात सतत तक्रारी करण्याऐवजी एकमेकांच्या चांगल्या गुणांचे नाम घेतल्यास कुटुंबातील कलह कमी होतात. एखाद्या कॉर्पोरेट मीटिंगपूर्वी जर तुम्ही मनातल्या मनात भीतीचा विचार केला तर तुमचा आत्मविश्वास डळमळतो. पण जर तुम्ही एखाद्या पॉझिटिव्ह अफर्मेशनचा जसे की नाम आधार घेतला तर तुमचा फ्लाइट और फाइट रिस्पॉन्स शांत होतो. साधकापुढील अडथळा, आवड निर्माण होणे हाच मोठा अडथळा आहे. नामस्मरण अनेकदा यांत्रिक होते, मन इकडे तिकडे भटकते. उपाय, सक्तीने नाम घेऊ नका. नावाशी इमोशनल बॉन्डिंग तयार करा. ज्याप्रमाणे आपण आपल्या प्रिय व्यक्तीचे नाव घेतो तशी ओढ निर्माण करण्यासाठी नामाचे महत्त्व समजून घ्या. दुसरा चरण, संसार सुखाचा होईल निर्धार. नामाचा गजर सर्व काळ. अर्थ, जर 24 तास सर्व काळ नामाचा गजर अंतर्मनात चालू असेल तर हा कठीण वाटणारा संसार नक्कीच सुखकर होईल. मानसशास्त्रीय अर्थ, तणावाचे मुख्य कारण म्हणजे अनिश्चितता, अनसर्टन्टी. भविष्याची भीती माणसाला अस्वस्थ करते. निर्धार म्हणजे मनाचा ठाम विश्वास, कन्व्हिक्शन. जेव्हा मन एखाद्या गोष्टीवर ठाम असते तेव्हा बाह्य परिस्थिती बदलली नाही तरी आंतरिक स्थिती स्थिर राहते. अंतर्मनावरील परिणाम, सततचा गजर, रिपिटिशन हा अंतर्मनाला हिप्नोटाईज करतो, ज्याला आपण ऑटो सजेशन म्हणतो. सततच्या सकारात्मक नामामुळे मेंदूतील न्यूरल पाथवेज बदलतात. डिजिटल युगातील संदर्भ. डिजिटल जगात आज इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, झटपट सुख शोधले जाते. रीलच्या लाईक्समधून मिळणारे सुख क्षणभंगूर आहे. मूल्यांचा सातत्याने स्वीकार करणे हाच नामाचा गजर आहे. उदाहरणे, टाटा ग्रुपसारख्या कंपन्यांनी दशकानुदशके नैतिकता, एथिक्स या नामाचा गजर केला. त्यामुळे चढउतार आले तरी त्यांचा संसार, व्यापार आजही सुखाचा आणि विश्वासाचा आहे. ज्या कुटुंबात नैतिक मूल्यांची चर्चा दररोज जेवताना किंवा फावल्या वेळात सर्व काळ केली जाते, तिथली मुले सोशल मीडियाच्या वावटळात भरकटत नाहीत. आजच्या काळात लोक कामाच्या व्यापाने त्रस्त आहेत. जर त्यांनी सर्व काळ म्हणेच कामाच्या दरम्यानही मनाची एक लय टिकवून ठेवली तर कामाचा डोंगर असूनही मनावर ओझे जाणवत नाही. साधकापुढील अडथळा, सर्व काळ लक्ष देणे कठीण वाटते. ऑफिसचे काम, कौटुंबिक जबाबदाऱ्या यात नाम विसरले जाते. उपाय, याला बॅकग्राऊंड प्रोसेस बनवा. काम करताना हात कामात आणि मन नामात ठेवण्याचा सराव करा. सुरुवातीला अलार्म किंवा रिमाइंडर्सचा वापर करा. तिसरा चरण, कामक्रोधाचे चलेची काही. आशा मनशापाही दूर होती. अर्थ,
नामाच्या प्रभावाने काम, वासना, क्रोध, राग, आशा, अवास्तव अपेक्षा आणि मनशा, अस्वस्थ इच्छा यांचे वर्चस्व संपते. मानसशास्त्रीय अर्थ: काम, डिझायर आणि क्रोध, अँगर हे मानसिक आरोग्याचे शत्रू आहेत. क्रोध हा अमिगडाला हायजॅकमुळे येतो. अभंग सांगतो की जेव्हा तुम्ही उच्च ध्येयाशी, नामाशी जोडले जाता, तेव्हा तुमच्या क्षुल्लक भावनांवरील ताबा वाढतो. अंतर्मनावरील परिणाम: आशा, मनशा, एक्सपेक्टेशन्स या तणावाचे मूळ आहेत. मानसशास्त्रानुसार एक्सपेक्टेशन रियालिटी बरोबर फ्रस्ट्रेशन. जेव्हा आपण फळाची आशा सोडून केवळ प्रक्रियेत, नामात रमतो, तेव्हा नैराश्य येत नाही. डिजिटल युगातील संदर्भ: सोशल मीडिया हे आज कामक्रोधाचे मुख्य केंद्र बनले आहे. फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणजे आशा, मनशा आणि सायबर बुलिंग म्हणजे क्रोध यापासून दूर राहणे हीच आजची भक्ती आहे. उदाहरणे: ऑफिसमध्ये प्रमोशन न मिळाल्यास सहकार्याचा मत्सर करणे, क्रोध किंवा चुकीच्या मार्गाने पद मिळवणे. काम, स्वार्थ. जर कर्मचाऱ्याने स्वतःच्या कौशल्यावर लक्ष केंद्रित केले तर हे विकार दूर होतात. सोशल मीडियावर इतरांच्या आलिशान सहली पाहून स्वतःच्या घरात वाद घालणे, आशा, मनशा. याउलट स्वतःकडे जे आहे त्यात समाधान मानल्यास कौटुंबिक शांतता टिकते. सोशल मीडियावर लाईक्स मिळवण्याची आशा पूर्ण न झाल्यास तरुण तणावात जातात. इथे आशा दूर होणे म्हणजे स्वतःचे मूल्य बाह्य जगाच्या प्रतिसादावर अवलंबून न ठेवता आंतरिक शांतीवर ठेवणे. साधकापुढील अडथळा: हे विकार नैसर्गिक आहेत, ते पूर्णपणे घालवणे अशक्य वाटते. उपाय: विकारांशी लढू नका, नामाचा प्रकाश वाढवा. जेव्हा मन नामात रमते तेव्हा हे विकार आपोआप बॅकग्राऊंडला जातात. अंधार घालवण्यासाठी प्रकाश हवा, तसे नामाचे आहे. चौथा चरण: आवडी धरुनी वाचे म्हणे हरिहरी. म्हणतसे महारी चोखियाची अर्थ: चोखामेळा यांची पत्नी सोयराबाई, ज्यांना इथे महारी संबोधले आहे, सांगते की प्रेमाने हरिहरी म्हटल्यानेच उद्धार होतो. मानसशास्त्रीय अर्थ: इथे महारी हा शब्द केवळ जातीवाचक नसून तो अस्मितेचा आयडेंटिटी दर्शक आहे. त्या काळातील सर्वात खालच्या स्तरावर मानली गेलेली व्यक्ती जेव्हा हरी म्हणते तेव्हा ती स्वतःची मर्यादित ओळख पुसून टाकते. अंतर्मनावरील परिणाम: मनाला जेव्हा मीपणाचा इगो विसर पडतो तेव्हा खरा आनंद मिळतो. याला मानसशास्त्रात फ्लो स्टेट म्हणतात, जिथे तुम्ही स्वतःला विसरून कामात मग्न होता. डिजिटल युगातील संदर्भ: आज इंटरनेटमुळे माहितीचे लोकशाहीकरण झाले आहे. गावखेड्यातील एखादी मुलगी, आधुनिक महारी, जर यूट्यूब किंवा सोशल मीडियावरून ज्ञान घेत असेल तर तिला कमी लेखू नका. कौशल्याला जातपात नसते. उदाहरणे: एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर हा मोठ्या शहरातून आला की खेड्यातून, यापेक्षा त्याच्या कोडिंगमधील आवड आणि अचूकता महत्त्वाची असते. गुणवत्तेचे मेरिट पूजन करणे म्हणजेच हरिहरी म्हणणे होय. घरातील कामात स्त्रियांचे योगदान केवळ कर्तव्य न समजता त्यांच्यातील कलागुणांना वाव देणे. घराची गृहिणी जेव्हा स्वतःची आवड जोपासते तेव्हा ती घराला स्वर्ग बनवते. एक कलाकार जेव्हा चित्र काढतो तेव्हा तो मी कोण आहे हे विसरतो, तो फक्त कला असतो. तसेच नाम घेताना जेव्हा आपण आपली पदे, प्रतिष्ठा विसरतो तेव्हा मनाचा ताण पूर्णपणे निवळतो. साधकापुढील अडथळा: अहंकार आणि सामाजिक स्तर. मी एवढा शिकलोय, मी नाम का घेऊ? हा बौद्धिक अहंकार आड येतो. उपाय: भक्तीत आयडेंटिटी विसरणे महत्त्वाचे आहे. चोखोबांनी स्वतःच्या कष्टाच्या कामातही देवाला अनुभवले. आपण आपल्या प्रोफेशनमध्ये समर्पण भाव आणला पाहिजे. आधुनिक कॉर्पोरेट आणि कौटुंबिक जीवनात उपयोग. उदाहरण: समजा अमित नावाचा एक तरुण एका मोठ्या कंपनीत काम करतो. ऑफिसमध्ये खूप राजकारण चालते. त्याचा बॉस त्याला विनाकारण त्रास देतो. घरी आल्यावर पत्नीशी किंवा मुलांशी किरकोळ कारणावरून त्याचे वाद होतात. अमित सतत चिडचिडा असतो. अभंगाची अंमलबजावणी: अमितने जर या अभंगातील तत्त्व पाळले तर तो सकाळी ऑफिसला जाताना आणि काम करताना मनातल्या मनात नामस्मरण किंवा एक सकारात्मक मंत्र सुरू ठेवेल. परिणाम: जेव्हा बॉस त्याच्यावर ओरडतो तेव्हा कामाक्रोधाचे न चले काही या उक्तीनुसार अमित प्रत्युत्तर न देता शांत राहतो. त्याचे मन नामस्मरणात गुंतल्यामुळे बाहेरचा कचरा आत शिरत नाही. घरी आल्यावर तो त्याच शांत चित्ताने कुटुंबाशी वागतो. हळूहळू त्याच्या आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि त्याचा संसार, ऑफिस आणि घर दोन्ही सुखाचा होतो. स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी विश्लेषण. आजच्या धावपळीच्या युगात हा अभंग 3 स्तरांवर स्ट्रेस मॅनेजमेंट करतो. 1. कॉग्निटिव्ह रिस्ट्रक्चरिंग, विचार प्रक्रिया बदलणे. आपण परिस्थिती बदलू शकत नाही, पण त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, पर्स्पेक्टिव्ह, नामाच्या माध्यमातून बदलू शकतो. 2. माइंडफुलनेस, सजगता सर्व काळ. नामाचा गजर म्हणजे वर्तमानात जगणे. तणाव हा नेहमी भूतकाळात किंवा भविष्यात असतो, नाम आपल्याला वर्तमानात आणते. 3. इमोशनल रेग्युलेशन, भावनांचे नियमन. काम क्रोधावर मात करणे म्हणजे भावनिक संतुलन राखणे. हा अभंग आपल्याला रिॲक्ट होण्याऐवजी रिस्पॉन्ड करायला शिकवतो. हा अभंग अनुभवाचा कसा आहे? समजा तुमच्या कामाच्या ठिकाणी खूप स्ट्रेस आहे. तुमचा बॉस तुमच्यावर ओरडला. क्रोध, सामान्य प्रतिक्रिया. तुम्ही उलट उत्तर द्याल किंवा मनातल्या मनात चिडून स्वतःचा रक्तदाब वाढवाल. अनुभवी साधकाची प्रतिक्रिया: तो मनातल्या मनात नामाचा गजर सुरू करेल.
नामस्मरणामुळे त्याच्या मेंदूला एक पॉज मिळेल. तो रागाच्या भरात निर्णय घेणार नाही. जेव्हा मन शांत होईल तेव्हा त्याला जाणवेल की तो राग तात्पुरता होता. हीच ती आशा मनशा दूर होणे ही अवस्था आहे. अभंग वाचून नव्हे तर तो अशा प्रसंगात वापरून अनुभवता येतो. सध्याच्या पिढीला हा अभंग काय शिकवतो ते पाहू. हॅकिंग युअर डोपामाइन विठ्ठल स्टाईल. मित्रांनो, आपल्याला नेहमी कशाची तरी क्रेविंग असते ना. कधी इंस्टाग्राम लाईक्सची, कधी व्हॅलिडेशनची, तर कधी करिअरच्या स्ट्रेसची. संत चोखामेळा आपल्याला एक माइंडफुलनेस हॅक सांगत आहेत. फाइंड युअर हॅपी प्लेस. सुखाचे हे नाम तुमच्या प्लेलिस्टमध्ये जशी तुमची लोफी किंवा चिल गाणी असतात तसं हे नाम आहे. हे केवळ धार्मिक नाही तर हे एक वाइब आहे. जेव्हा जग खूप लाऊड वाटतं तेव्हा नामाच्या म्यूट मोडमध्ये जा. मॅनेजिंग द केऑस. संसार सुखाचा लाईफ म्हणजे संसार. डेडलाईन्स, EMI आणि रिलेशनशिपचे ड्रामे. चोखोबा म्हणतात, जर बॅकग्राऊंडला विठ्ठलाचं नाम, एक पॉझिटिव्ह अफर्मेशन चालू असेल तर सिच्युएशन कितीही खराब असली तरी तुम्ही अनशेकेबल राहू शकता. टॉक्सिक इमोशन्सला अनफॉलो करा. कामक्रोध, राग, अँगर इश्यूज आणि जेल्सी, फोमो हे आपल्या जनरेशनचे मोठे विलन आहेत. नामस्मरण म्हणजे तुमच्या मनाचं अँटीव्हायरस आहे. ते या टॉक्सिक इमोशन्सना तुमच्या सिस्टीममध्ये एंटर होऊ देत नाही. कन्सिस्टन्सी इज की. सर्व काळ हा काही वन टाइम वर्कशॉप नाही. जसं आपण रोज जिम करतो किंवा स्किन केअर रुटीन फॉलो करतो तसं नाम हे तुमच्या आत्म्याचं रुटीन आहे. दृष्टिकोन बदलणारा प्रवास. नमस्कार रसिक श्रोते हो. आज आपण संत चोखामेळा यांच्या एका अप्रतिम अभंगावर चर्चा करणार आहोत. आपण नेहमी अध्यात्म आणि विज्ञान या दोन वेगवेगळ्या दिशा मानतो. पण चोखामेळा जेव्हा म्हणतात की सुखाचे हे नाम आवडीने गावे, तेव्हा ते खरं तर एका हॅपी हार्मोन्सच्या कारखान्याबद्दल बोलत असतात. मित्रांनो, आजचे आपले जीवन तणावाचे झाले आहे. विज्ञानाने आपल्याला सोयी दिल्या, पण सुख दिले का? हा प्रश्न आपल्याला सतावतो. चोखामेळा या अभंगात आपल्याला एक टेक्निक सांगतात. ते म्हणतात, नामाचा गजर सर्व काळ करा. विज्ञानात याला व्हायब्रेशन थेरपी म्हणतात. आपल्या शरीरात 70% पाणी आहे. ध्वनीच्या लहरी या पाण्यावर परिणाम करतात. जेव्हा आपण विठ्ठल किंवा कोणतेही पवित्र नाम घेतो तेव्हा आपल्या शरीरातील पाण्याचे रेणू एका विशिष्ट सुंदर आकारात मांडले जातात, ज्यामुळे आरोग्य सुधारते. दुसरी गोष्ट म्हणजे कामक्रोध. आजच्या भाषेत याला आपण स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणतो. राग आला की माणूस स्वतःचं नुकसान करतो, पण चोखामेळा म्हणतात की नामाच्या गजराने या भावनांची शक्ती क्षीण होते. हे न्यूरोसायन्स आहे. तुम्ही तुमच्या मेंदूला ज्या गोष्टीची सवय लावाल तो तसाच विचार करू लागतो. शेवटी महारी चोखियाची सोयराबाई असे म्हणतात की हे नाम केवळ उच्चवर्णीयांसाठी किंवा विशिष्ट लोकांसाठी नाही. हा निसर्गाचा नियम आहे. जसा पाऊस सर्वांवर सारखाच पडतो तशीच ही नामसाधना सर्वांसाठी आहे. यामध्ये कोणतीही जात किंवा भेद नाही, कारण विज्ञानासाठी सर्व मानवी शरीरे सारखीच आहेत. हा अभंग ऐकल्यानंतर तुमचा दृष्टिकोन असा बदलला पाहिजे की भक्ती म्हणजे केवळ देवघरात बसणे नव्हे. भक्ती म्हणजे स्वतःच्या मनाला सुसंस्कृत करण्याचं शास्त्र आहे. जेव्हा तुम्ही हा अभंग गुणगुणता तेव्हा तुम्ही स्वतःला विश्वाच्या सकारात्मक लहरींशी जोडत असता. संसारातील दुःखाकडे बघण्याचा तुमचा चष्मा बदलतो. समस्या संपत नाहीत, पण त्या पेलण्याची शक्ती मात्र नक्कीच मिळते. हा अभंग म्हणजे जुन्या काळातलं गाणं नाही, तर ते तुमच्या मेंदूला शांत ठेवणारं एन्शंट मेडिटेटिव्ह टेक आहे. धन्यवाद. भक्तीच्या वाटेवरचे हे छोटेसे पाऊल तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. संतांच्या विचारांचा हा वारसा आपण एकत्र पुढे नेऊया. पुन्हा भेटूया अशाच एका अमृतवाणीसह. रामकृष्ण हरी. श्री ज्ञानोबा तुकाराम. नामस्मरण करत रहा, आनंदी रहा.